नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. मी रत्नाकर मुळीक, लॉर्ड बुद्धाच्या विधानसभा परिक्षेत्रातील चर्चासत्रासाठी आज आपण आलेलो आहोत साहित्य नगरी राम गणेश गडकरी यांची नगरी सावनेर इथे. साहित्याचा वारसा या नगरीला लाभलेला आहे. खूप सारे उतार चढाव या नगरीने पाहिलेले आहे. विधानसभा निवडणुका ज्या आहे 2024च्या ह्या लवकरच घोषित होणार आहेत. त्या अनुषंगाने इथली परिस्थिती काय आहे, इथल्या आमदारांचा काय कार्यकाळ राहिला आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा होते, त्या अपेक्षापूर्ती कशी झालेली आहे, ही सगळी चर्चा करण्यासाठी आज सावनेरची मंडळी आपल्याला जवळपास सगळ्याच पक्षाची तसेच नागरिकसुद्धा इथे आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया, जाणून घेऊया सावनेरची आजची परिस्थिती काय आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्यांच्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे आणि उमेदवारी कुणाला मिळणार या देखील आपण चर्चा करणार. चला आपण चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. लक्ष्मीकांत दिवटे. लक्ष्मीकांतजी, आपण कुठल्या पक्षाचे? काँग्रेस पक्षाचे आहात. एकंदरीत सावनेरची जर पार्श्वभूमी पाहिली, लोकसभा निवडणुका म्हणा किंवा विधानसभाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून आजची परिस्थिती सावनेरची काय आहे? विकासाच्या दृष्टिकोनाने आजची काँग्रेसने जे कामं केले इथे हे सर्वांसमोर आहे. त्याचंच श्रुतिफळ की लोकसभेमध्ये इथून सावनेर विधानसभेतून लोकसभेला आघाडी आहे. ठीक आहे. आपलं काय म्हणणं आहे सर? काय वाटतं की आपल्याला सावनेरची जी परिस्थिती आहे ती विकसनशील आहे की खूप सारा विकास व्हायला पाहिजे, अजूनही काही पुढे कमतरता जाणवते? आपण सावनेर शहराबद्दल, निलेश पटे, माजी नगरसेवक आहे मी काँग्रेस पक्षाचा. आपण जर पूर्ण जर याची हिस्ट्री बघितली, इथे आमदार काँग्रेसचे आहेत, सुनील केदार म्हणून. आता ते जवळजवळ 5 रेजिम झाले, ते निवडून येत आहेत. सावनेर शहराच्या बद्दल जर विचार केला तर 20 वर्षापासून इथे BJPची नगर परिषद बसत आहे. तर याच्यामध्ये जर सावनेर शहराचा विकास बघितला तर BJPकडनं आतापर्यंत सावनेर शहराला BJPकडनं कुठल्याही विकासाचं कुठलीही एक योजना स्वतःहून आणलेली नाही. ज्या सरकारच्या योजना असतात, जो फंड येतो त्याच्यातूनही 30% फंड परत जातो. ही नगर परिषदची अवस्था आहे. मागच्या अर्बन डेव्हलपमेंट आणि सिटी डेव्हलपमेंट ह्या दोन वेगळ्या गोष्टी करताय का? हां, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये आमदार साहेबाचा पूर्ण विकासाचं, कारण त्यांच्या ग्रामपंचायती तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये. सावनेरमध्ये काय प्रॉब्लेम येतो, इथे 20 वर्षापासून BJPची बॉडी बसत आहे. त्याच्यामुळे विकासामध्ये त्यांचं योगदान नाहीच्या बरोबर आहे. सध्या तर स्थानिक ॲडमिनिस्ट्रेशनचे निवडणुका झालेल्या नाही. आता त्याला 2.5 वर्ष झालेले आहेत, निवडणुका झालेल्या नाही. आपण ज्या ठिकाणी उभं आहोत, हा सिमेंट रोड जर बघितला, हा केदार साहेबांच्या 27 करोडमधून झालेला आहे. हा जो रस्ता आहे, हे जेव्हा त्यांनी इथं सावनेरला फंड दिला तेव्हाच विकास झाला. BJPकडनं स्वतःहून असा कुठलाही विकास सावनेर शहरासाठी करण्यात आलेला नाही. ठीक आहे. सर आपलं नाव? दीपक बसवा. कुठल्या पक्षाचे आपण? काँग्रेस पक्षाचे. काय भूमिका आहे आपली? काँग्रेस पक्षानं इथं आमदार असून आमचे सावनेरमध्ये जवळपास 25 वर्षापासून सुनील केदार हे आमदार होते आणि यांना आपले निधीतून भरपूरसे कामं इथं केलेली आहे. मिनी पुलिया डेव्हलपमेंट, हा समोरचा रस्ता बघत आहे, प्रत्येक वार्डात डेव्हलपमेंटचे कार्य केले आहे. पण इथं सत्ता BJPची असताना त्यांना तेवढं डेव्हलपमेंट केलेलं नाही नगर परिषदमध्ये. माझं नाव मनोज बसवार आहे. माझं म्हणणं हेच आहे का आपलं कुठल्या पक्षाचे? मी काँग्रेस पक्षाचा आहो आणि मागील 10 वर्षापासून आपण बघितलं तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सावनेर च्या नगर परिषदमध्येही BJPची सत्ता आहे, राज्यात BJPची सत्ता आहे आणि दिल्लीत पण BJPची सत्ता आहे. त्या हिशोबानं ज्या हिशोबानं सावनेर मध्ये सिटीमध्ये जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होता, त्या हिशोबाचं डेव्हलपमेंट हे BJPकडनं झालेलं नाही आहे. पण स्थानिक इथचे आमदार सुनील बाबू केदार आहे, 25 वर्षापासून सतत ते आमदार आहे. त्यांच्या एक विरोधी पक्षात राहून ज्या प्रमाणे त्यांना इथं काम केले आहे, लहान ग्रामपंचायत झाल्या किंवा इतर क्षेत्रात जिल्हा परिषद झाला, ग्रामीण क्षेत्र उल्लेखनीय आहे. मी परत तुमच्याकडे येईल दुसरा प्रश्न घेऊन. सर आपलं नाव, पक्ष? जय महाराष्ट्र. मी उत्तम कापसे, शिवसेना जिल्हा प्रमुख, उभाटा. या सावनेरमध्ये हे सावनेरचं नाव इतकं महाराष्ट्रात लौकिक आहे. हे राम गणेश गडकरीपासून आपण उभे आहोत इथे. साहित्य नगरी म्हणतो आपण. साहित्य नगरी. आता तुम्ही हे गडकरी स्मारक बघा कसं ओपन आहे, किती गंदगी आहे. हे नगर परिषदचे हाल आहे आमचे. त्यांना विनंती करतो की त्यांनी हे देखील दाखवावं. नाव बघा, हे झाडके बघा आणि हे गंदगी बघा. असं आमची सावनेर नगर परिषद असे आमच्या सावनेरची परिस्थिती आहे. यापेक्षा अजून काय आम्ही विचार करावं हेच कळत नाही. एकंदरीत तुम्ही इथल्या विकासाच्या दृष्टिकोनातून समाधानी नाहीत. याचं हे कुणाच्या चुकीमुळे होतं असं तुम्हाला वाटतं? हे प्रशासन आता जे बसलेलं आहे
हे प्रशासनाची चूक आहे. प्रशासनाची स्थानिक प्रशासनाची प्रशासनाची तर सध्या निवडणुका झाल्या नाही 2.5 वर्षापासून. हां, तर याच्या अगोदर मी 10 प्रशासकीय वर्ष अधिकाऱ्यांना दोष द्यायचा प्रशासकीय अधिकारी याच्या अगोदर 10 वर्षापासून जे सत्ताधारी आहे त्यांच्यावर मी हे टीका टिप्पणी करतोय. ठीक आहे, ठीक आहे. सर आपलं मी काय मत आहे तेजसिंग सावजी, लोकमत वार्ताहर. सर, जेव्हा आम्ही सामान्य लोकांमध्ये फिरतो आणि माहिती घेतो तर एकीकडे विधानसभा येणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली तर सामान्य लोकांमध्ये जी महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्याच्याप्रती रोष दिसला जाते. शहरात आपण माहिती घेतो, शहरात मागील 10 वर्षापासून BJP यांची सत्ता आहे. शहरात आमदारांनी जे विकास कामं केली आहे आणि आमदारांनी जो फंड आणला आहे याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे महाराष्ट्रात सत्ता असूनही असे विशेष काही फंड आलेले म्हणजे दिसत आपण नाही. सरळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दोष देत आहे किंवा जी सरकार आता विद्यमान आहे असं विद्यमान सरकार आहे त्यांना विकासाची कामं झाली नाही तर त्या दोष तर त्यांनाच देणार आहे. महाराष्ट्र सरकारने तर लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये शासनाप्रती एक रोष दिसून येतो. ठीक सर. मी शफीक सय्यद, माजी नगरसेवक, काँग्रेस पक्ष. जी. सावनेरमध्ये विकास न होण्याचं मुख्य कारण आहे म्हणजे इथं कोलबेल्ट आहे. त्यामुळे मागील 15 ते 20 बेलची व्याख्या थोडीशी विशद करा. कोलबेल्टमध्ये सावनेरचा DPR नवीन 20 वर्षापूर्वी तयार झाला पाहिजे होता, तो झाला नाही. ठीक. त्यामुळे सावनेर शहरात नवीन विकासाच्या कामाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव त्याच्यामध्ये आहे आणि केंद्र सरकारकडे 15 वर्षापासून याचा पाठपुरावा करून सुद्धा याच्यात कोणताही मार्ग केंद्र सरकारने काढलेला नाही. त्यामुळे सावनेरच्या भिजत घोंगणं पडलेलं आहे. हां, त्यामुळे हे सगळं विकासाची कामे खोळंबलेली आहेत. आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी दिल्ली गडकरी साहेबांनी यांना सुद्धा आणि केंद्रात मागील 15 वर्ष 10 वर्ष ते आमदार होते, खासदार होते तुमानेजी, त्यांनी काही या मार्ग काढण्यासाठी काही केलं नाही. त्यामुळे सावनेरचा विकास खोळंबलेला आहे. नवीन एरिया डेव्हलप होत नाही आहे आणि आमदार साहेबांनी ठीक आहे. जितकं इथले जे क्षेत्रीय मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण परत तुमच्याशी बोलूया. आमच्यासोबत इथे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इथल्या नागरिक उभे आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सावनेर क्षेत्रातील महिलांच्या समस्या काय आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी विद्यमान आमदारांनी काय प्रयत्न केले, त्या किती समाधानी आहेत किंवा नाही आहेत. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी वंदना कुंभारे. आपण कुठल्या पक्षाशी आहात? हां, मी सावनेरमध्ये काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहे. गेल्या जो विकास झाला आहे आतापर्यंत किंवा सावनेर क्षेत्राची आजची परिस्थितीबाबत तुम्ही समाधानी आहात? नाही, सावनेरची जी परिस्थिती आहे याबद्दल मी कुठल्याही बाबतीत समाधान नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून आपल्या काँग्रेस पक्षातील सुनील केदारजी यांनी ग्रामीणला खूप उंचावलेलं आहे. पण सावनेर नगर परिषदमध्ये जी BJPची सत्ता नेहमी येते आहे यामध्ये सावनेरचा विकास होत नाही आहे. प्रत्येक जागी कुठे ना कुठे काही ना काही अडचण बरेच वेळेला येतं. विशेषतः महिलांसाठी काही प्रश्न असे आहेत का तुमच्या मनात की महिलांसाठी जे त्यांना अडचणी आहेत? बरोबर. अनेक वेळेला महिलांकरिता एक मुद्दा महत्त्वाचा येतो याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की महिलांकरिता फक्त जुमले वाटणी सुरू आहे. जे प्रोटेक्शन महिलांना पाहिजे आहे ते मुळीच इथे आहे नाही. त्याबद्दल तर माझं मत 101% सांगते आहे की जर परत या नगर परिषदला BJP सत्ता निवडून आली तर परत महिलांच्या मनाशी आणि महिलांच्या संरक्षणाशी म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अजूनही दुर्लक्ष. ठीक आहे, परत तुमच्याकडे येईल अजून काही मुद्दे घेण्यासाठी. तोपर्यंत आपण अजून लोकांची चर्चा घ्या. सर, आपका नाम बताइए. रहमुद्दीन मोहम्मद सैयद. जो सावनेर की परिस्थिति है और सभी बहुजन समाज के लिए कहिए या वंचित के लिए कहिए, उसके विकास के लिए यहाँ पर क्या क्या कार्य हुआ है, आप कितने समाधानी हैं? यहाँ से सर अभी तक कोई ऐसा लगा नहीं कि यहाँ पर कुछ हो रहा है. 90% तक कुछ हो ही नहीं रहा है. 10% में उम्मीद है हो रही है. बाकी गली के अंदर कचरे के ढेर लगे हुए हैं. वहाँ पर मच्छरों का चिकनगुनिया की बहुत बीमारियाँ चल रही है. इस जब सरकार को ही देना पड़ेगा सर, और कौन दे सकता है? जो यहाँ के स्थानीय प्रशासकीय अधिकारी हैं, अभी यहाँ के अधिकारी मुख्य अधिकारी जो है वो उनका कुछ काम हो नहीं रहा है यहाँ पर. ठीक है, मतलब आप जो चल रहा है उससे आप समाधानी नहीं हैं. समाधानी. ठीक है सर. मी किशोर धुंडेले, अध्यक्ष सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ. एक पत्रकार नात्याने समजा सावनेर शहर आणि सावनेर विधानसभाचा आपण विचार केला तर सगळं काही एकामेकावर आरोप प्रत्यारोपांचं एक पर्व जे आहे जे मागच्या 25 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे पूर्व आमदार सुनील बाबू केदार हे इथे मागच्या 30 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. 5 वर्ष मध्यंतरी देवराव वासोले भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते.
आणि शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे होते. यावेळेला श्यामकुमार बर्वे निवडून आलेले आहे. आता ते निवडून आले, वर त्यांची सत्ता नाही आहे. इथे केदार साहेब होते, 2.5 वर्ष जे मंत्री राहिले त्यावेळेस त्यांनी या क्षेत्राचा भरपूर काही विकास करण्याचा प्रयत्न केला. भरपूरशा निधीसुद्धा आलेला आहे, पण तो निधी येताना दिसतो, जाताना जमिनीवर दिसत नाही. त्याचं कार्य काय झालं म्हणजे तो डोळ्याने दिसत नाही. डोळ्यांनी दिसत नाही. हा त्याच्यामध्ये असं झालं की एक 27 करोडचे रोड आले होते आमचे, ते सिमेंट रोड. तर सिमेंट रोडचे 27 करोड कुठे गेले, 27 करोडचे रोड कुठे बांधले आहे, काय बांधले आहे, रोड दिसून राहिला आहे, रोडची क्वालिटी शून्य आहे. आपण पत्रकार आहात, तर पत्रकार म्हणून आपण हा जाब विचारायचा प्रयत्न केला आहे का? पुष्कळदा प्रयत्न केल्यानंतरही शेवट तेच येते की बा आमदार हमारे यहाँ के काम होने नहीं दे रहा है. आमदार म्हणतात की बा खासदार त्यांनी निधी आणून दिला. आता तर सावनेरची परिस्थिती आहे की आमदार एकाच पक्षाचा आणि खासदार एकाच पक्षाचा. आता हे सुरुवात झालेली आहे. आता जेव्हा आमदार निवडून आला, म्हणजे खासदार निवडून आला, तर आमदार साहेबांवर आता ब्रेक लागलेला आहे. न्यायालयातून त्यांना निवडणूक लढायला मिळते आहे, नाही मिळते आहे, तो एक भविष्याचा भाग आहे. परंतु आपण सर्व बाजूनी अगर समजा सावनेर तालुका, कळमेश्वर तालुका नव्याने जोडलेली आहे मला, त्याचा अगर विकास बघितला तर विकास खूप मोठा खोळंबलेला आहे. ठीक आहे, हा खोळंबलेल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण परत बोलूया, तोपर्यंत बाकीच्या लोकांशी चर्चा करूया. सर नमस्कार, माझं नाव संजय व्यंकटराव टेंबेकर, आम आदमी पक्षाच्या नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष. विचारा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे, आपण आम आदमी पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह है सर, आपका भी नाम बता दीजिए, दोनों को साथ में कैमरे. नमस्कार, माझं नाव पंकज कुमार घाटोडे. पंकज कुमार जी और सर, कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकीकडे काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकासाकडे, भाजपा आणि अलायन्स या दोघांच्या भांडणामध्ये आम आदमी पार्टी स्वतःला कुठे पाहते? आमची पार्टी नवीन पार्टी आहे, हा पहिला मुद्दा. सावनेर क्षेत्रात हा विकास ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी विकास होत नाही, हे दाखवते का आमची सरकार आहे, BJP सरकार आहे. पण वस्तुस्थिती जेव्हा काम करायची येते तेव्हा हे दोघंही मिरून जाते सीधीशीर. हा या ठिकाणी हा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या ठिकाणी एवढे दिवस झाले दवाखाना, एक सोयीस्कर दवाखाना नाही आहे. मग आपण दवाखान्यासाठी का केलं, निवेदन दिलं का बरं, भांडले नाही? सांसद भवनमध्ये तुम्ही प्रश्न का मांडले नाही? आणि जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर देत नसेल तर तुम्ही उपोषणावर का बसले नाही, हा सवाल. भारतीय जनता पार्टी म्हणते आमदार इथं काम करू देत नाही. अरे 5 वर्ष जो मुख्यमंत्री इथं होता, मग मुख्यमंत्री मोठा का आमदार मोठा? हा पहिला प्रश्न. आमदार जर काम करू देत नाही असं जर भारतीय जनता पार्टी म्हणत असेल तर मी हा मुद्दा खोडून काढतो. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस होते, या फडणवीसांनी दवाखाना का केला नाही, हा पहिला मुद्दा. आमदाराला ब्लेम करायची गरज नाही, मी आमदाराला फेवरेबल नाही. मग आमदार जर काम करू देत नाही यांनी उपोषण करायला पाहिजे, आणि सरकार जर काम करू देत नाही तर आमदारांना उपोषण करायला पाहिजे. तेव्हा का बिलं म्हणजे होऊन असते. हे बा, मी असं फोकणाऱ्या बोलत नाही, माझ्याकडे एक एक वस्तूचे डॉक्युमेंट्स आहे. हा बेल्ट आहे, सावनेरचा विकास का नाही म्हणून हे म्हणतात कोल माईन्स आहे, इथे खाली कोळसा आहे. मग सावनेरला इथून उचला आणि तिकडे हेटीकडे नेऊन ठेवा. ठीक आहे, म्हणजे नाही तर मग विकास करा. 2 पैकी 1 करा, 2 पैकी 1 करा. सावनेरला स्थलांतरित करा, नाही तर मग विकास करा. बस हा मुद्दा आहे आमचा. ठीक आहे. तर तुमच्या ह्या विकासाच्या मुद्द्यावर आणि या कोल बेल्टवरती आपण परत चर्चा करूया, तोपर्यंत बाकीच्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. सर मी राजू भुजाडे, राष्ट्रीय समाज पक्ष, महादेवजी जानकर, नागपूर जिल्हा ग्रामीणचा उपाध्यक्ष. आता आपण आतापर्यंत आपण काँग्रेस, त्याच्यानंतर आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या इतर लोकांचं आपण बोलणं ऐकलं. आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका ही आहे की आमची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची युती आहे. तर आमचे जे महादेवजी जानकर आहे त्यांनी या विधानसभेमध्ये, जसे मागच्या लोकसभेला त्यांनी एक परभणीची जागा मागितली आणि तिथे लढले होते, तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 12 जागा मागितलेल्या आहे. वाटाघाटी त्यांचं बोलणं वगैरे चालू आहे. आणि त्याच्यामध्ये एक सावनेरची सीटसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. टाकायचं कारण म्हणजे मागच्या पंचवार्षिक नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीसोबत दिले होते, त्याच्यामध्ये 3 निवडून आले. आणि त्याच्यामध्ये जे 5 वर्ष जे आहे उपाध्यक्ष ते रासपचे राहिले. आणि माझं म्हणणं एकच आहे की एवढ्या वर्ष 25 वर्षापासून आमदार साहेब इथं नेतृत्व करतात. ते सर्वात जास्त कृषी विभागाला म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देतात. पण युवाच्या समस्यामध्ये माझं त्याच्यावरती हे आहे, कारण मी तुमचं असं म्हणणं आहे की युवा वर्ग जो हां. आहे, तो कुठेतरी त्याच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. ठीक आहे. त्याचं कारण म्हणजे असं की आज बी पोरांना नाही, कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज झालं, आपलं मेडिकल, जे ज्या रोजगाराचा पण प्रश्न रोजगाराचाही प्रश्न आहे. ठीक आहे, ठीक आहे.
सर मी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष राजू उगल. आपण सरांचं बोलणं ऐकलं की सरांची युती आहे, परत काँग्रेस पक्षाचे आपण म्हणणं ऐकलं की ते कुठेतरी म्हणतात आहे की आमदार काम करायला तयार आहे, पण भारतीय जनता पार्टीचं आणि अलायन्सचे जे सरकार आहे ते सावनेरमध्ये विकास कामं होऊ देत नाही. काय म्हणत सांग? नाही, भारतीय जनता पार्टी हमेशा विकासाच्या हिशोबानंच काम करत आहे आणि समोर बी इथले काम भारतीय जनता पार्टी करतच आहे न झाले पाहिजे अशी इच्छा आहे. अडथळा त्यांनी एक कधीच आरोप देणार नाही केला. भारतीय जनता पार्टी. आम आदमी पार्टीचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये एक साधा एक लोकांसाठी एक दवाखाना व्हायला हवा होता, तो झालेला नाही आहे. आपण काय सांगाल याच्यावर? फडणवीस साहेबांनी भरपूर ह्या गावासाठी कोशिश केली. इथले स्थानिक आमच्याजवळ आमदार नसल्यामुळे काही अडथळे येते. अच्छा, म्हणजे परत तुमचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाच्या याच्यातनं तो प्रयत्न झाला, पण आमदारांनी दवाखाना होऊ दिला नाही. स्थानिक आमदार पाहिजे ठीक आम्हाला. आहे, ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे येईल, काँग्रेस पक्षाकडे परत. सर मी नरेंद्र ठाकूर, सावनेर शहर महामंत्री. काय भूमिका आहे आपली सावनेरच्या विकासाबद्दल आणि काय अपेक्षा आहे आपल्या येणाऱ्या आमदारांकडनं? आता असं आहे, काँग्रेस पार्टीचे आमदार आहे इथं 25 वर्षापासून. विकास तर काय नाही, गोंगडकारभार, गुंडागिरी, दादागिरी सर्व सुरू आहे. अच्छा, म्हणजे हे तुम्ही काँग्रेस पक्षाच्या आमदारावर सरळ आरोप आहे सर, पुरी दादागिरी गुंडा आणि त्याच्यामुळे काय विकास कामाचा सगळा आढावा थांबलेला आहे. या विधानसभेत आपलं नाव सांगा. मी पिंटू संजय सातपुते, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा सावनेर भारतीय शहर. जनता पक्ष युवा मोर्चा. ठीक. या सावनेर नगरीमध्ये जो आता स्टेडियमचा खूप मोठा प्रश्न आहे, गेल्या 20-25 वर्षापासून या भागाचे आमदार 2 वेळा मंत्री राहिले. आता मागच्या वेळेस क्रीडा मंत्री होते, यांनी मोठे थाटामाटात बॅनर लावले की सावनेरच्या स्टेडियमला मंजुरी दिल्याबद्दल साहेबांचे आभार. मात्र विकास कुठेही आज आपण जाऊ शकता, ग्राउंडवर पाहू शकता, हे कुठे त्या स्टेडियमवर फक्त ते राजकीय सभा आणि अशाच कार्यक्रमांना वापरण्यासाठी आहे. कुठेही त्या स्टेडियमचा वापर हा खेळाडूंकरता नाही. जे खेळाडू आहेत ते रोडावर दौडतात, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तुम्ही ते भारतीय युवा वर्गाचं नेतृत्व करता. तुम्ही याच्यासाठी काय आंदोलन वगैरे केले ना. खूपशा वेळा प्रयत्न केले. खूपशा वेळा त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांचं सरकार आहे, मग त्या शासन दरबारी तुम्ही काही प्रयत्न केले काय? खूपदा प्रयत्न केले, मात्र जो निधी आला होता तो वापस गेला. यांच्या अशा म्हणजे जे राजकीय जे आमदार आणि भाजपची नगर परिषद होती, तर त्यांच्या थोड्या वादामुळे हे नगर परिषद जे पैसे आले होते ते वापस गेले. याच्यामध्ये तर कुठे ना कुठे प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा दोष आहे. नक्की. सर मी जमवंत वारकरी, आम आदमी पार्टीचा नागपूर जिल्ह्याचा महासचिव. काय स्थिती वाटते आपल्याला आम आदमी पार्टीची सावनेर या परिक्षेत्रामध्ये विधानसभा? आम आदमी पार्टीची विधानसभामध्ये खरोखरच आमची सीट निघण्याजोगती आहे आणि जो सावनेर विधानसभा आणि कडमश विधानसभामध्ये कारण असं आहे की इथे आजपर्यंत जो काही 25 वर्षाचा राज्य झालेला आहे त्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणजे विकास झालेला नाही आहे. 2019मध्ये इलेक्शनच्या काळामध्ये, विधानसभेच्या काळामध्ये ज्यावेळेस मुद्दा ठेवला गेला होता की इथं 100 खाटाचा हॉस्पिटल बनवून देण्यात येईल, त्यावर आम्हाला वोट मारा. त्या विधानसभेच्या क्षेत्राच्या उमेदवाराला आम्हीसुद्धा त्यावेळेस वोट मारलं, पण 100 खाटाचा दवाखाना अजूनपर्यंत बनलेला नाही. त्याच्याऐवजी PSC पाटण सावंगी PSCला खूप मोठा हॉस्पिटल बनलेलं आहे. त्याऐवजी जर आपण इथे तालुक्या लेवलवर जर बनवलं असतं तर आज लोकांची औषधाची आणि त्यांची रुग्णांची व्यवस्था चांगली झाली असती. कोणत्याही स्वास्थ्याचा जो मुद्दा आहे तो जुनून मुद्दा आहे आणि इथे हायवे असल्यानंतर इथे अपघात जास्त घडतात, डिलिव्हरी जास्त होतात, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे थोडंसं जर पायाला काटा जर उचला तर इथून आपण नागपूरला पाठवतो. तर ही अवस्था या सावनेरची आहे. त्यामुळे कोणताही विकास झालेला नाही आणि आम्ही आम आदमी पक्ष जो आहे आम्ही या क्षेत्रामध्ये फक्त शिक्षण आणि आरोग्य याच्यावर आम्ही इथे काम करणार आहे, ते आम्ही सांगू देऊ. ठीक. सर मी दिनेश इंगोले, लोकस्वराज्य पक्षाचा केंद्रीय उपाध्यक्ष. आणि सर्वप्रथम आज शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सुद्धा. आणि या सावनेर विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या नाही त्या माध्यमातून लोक निवडून गेलेले आहे, मोठमोठे मंत्रिपदही या ठिकाणी भोगलेले आहे. पण सावनेरचा विकास पाहिजे त्या पद्धतीनं कोणत्याही अँगलनं दिसत नाही. कोण जबाबदार याला या ठिकाणी जे कोणी निवडून गेलेले, राज्य सरकार की इथले आमदार की खासदार? इथून जे निवडून गेलेले लोक आहे, आमदार खासदार म्हणा, त्या लोकांनी या सावनेरकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ठीक.
या ठिकाणी एकही काही असं आरोग्याचं या तालुक्यामध्ये एवढा मोठा तालुका आहे, पण या ठिकाणी फक्त प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली इथं केंद्र खोललं, पण त्या केंद्रामध्ये कोणत्याही सुविधा या ठिकाणी भेटत नाही, त्याचा लाभ काही लाभ भेटत नाही। सर मैं सर परिचय गणपति गणेश पटाने कांशीराम विचार मंच की तरफ से बोल रहा हूँ और तुम्हारा लोक स्वराज्य पार्टी सावनेर में सर जो आज तक का जो विकास है इसमें हम मुद्दे पे बात करेंगे। शिक्षा, स्वास्थ्य, ये कुछ भी प्रकार का नहीं हुआ है। दूसरी बात, नगर परिषद में जो इलेक्शन होते हैं तो जो भी नगराध्यक्ष चुन के जाते हैं वो 10% पैसे बांट के जाते हैं और 10% लेने का काम करते हैं, चाहे वो कांग्रेस पार्टी हो चाहे भाजपा पार्टी हो। और शिक्षण पे कुछ भी नहीं है, क्योंकि यहाँ सरकारी शिक्षण चलाना नहीं चाहती है पार्टी। प्रॉपर गांव के लोग जो प्रशासकीय जो बॉडी है उसके ऊपर में आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं। भ्रष्टाचार नहीं, आपने यहाँ पर शिक्षा सरकारी करना चाहिए। आप प्राइवेट न रंजीत बाबू की स्कूल को प्राधान्य दे रहे, बाबा साहेबराव की स्कूल को प्राधान्य दे रहे, तो आप सरकारी 11वीं 12वीं साइंस म्यूनसिपल हाई स्कूल में इतनी जगह पड़ी हुई है, यहाँ के लोग बचपन से लेके बूढ़े हो गए तो भी वहाँ का विकास नहीं हुआ, ग्राउंड वैसा का वैसा पड़ा है। महत्वपूर्ण मुद्दा आपने उठाया है। हाँ, सरकारी शिक्षा चालू होना चाहिए। मेरा नाम राजेश खंगारे, मैं सावनेर विधानसभा युवक कांग्रेस का अध्यक्ष हूँ जी। यहाँ पर जो हमारे नेता है सुनील बाबू केदार, उन्होंने बहुत से काम किए हैं और उनके कार्यकर्ता जो है वो पक्के कार्यकर्ता है। उनका एक वोट बैंक वो जो पक्का है वो उनके सुख दुख के साथ में हरदम खड़े रहते हैं। हर छोटे से छोटे काम के लिए खुद ही फ़ोन करके काम कर लेना, हर चीज़ के लिए दौड़ कर आना, इस मामले में हमारे नेता बहुत ही है। हेल्थ का इशू जो इन्होंने बताया कि वो हॉस्पिटल यहाँ तक PHC हॉस्पिटल का काम अभी शुरू ही है, वो भी हॉस्पिटल देर हो गई ऐसा नहीं लग रहा आपको? केदार साहब ने ही वो हॉस्पिटल लाया है। देर हो गई यानी वो कुछ ना कुछ टेक्निकल इशू के कारण वगैरह बोलो देर हुई है। ठीक है। मुद्दा है, 2-3 मुद्दे जिस पर हमको सभी से बात करनी, चाहे वो कांग्रेस पक्ष हो या फिर भारतीय जनता पार्टी हो, आम आदमी पार्टी के भी लोग हैं। 2-3 दिन पहले केंद्र सरकार ने वन नेशन वन इलेक्शन का मुद्दा जो है उसको पारित करने की कोशिश की है। ठीक है, तो इस पर मैं सभी पक्ष के कोई एक कार्यकर्ता बात करेगा, उनके हम विचार जानना चाहेंगे। कांग्रेस पक्ष से शुरू करेंगे, फिर आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी और यहाँ की जो लोकल पार्टी उनसे बात करेंगे। सबसे पहले मैं बात करना चाहूँगा कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं से। वन नेशन वन इलेक्शन पर आपकी भूमिका क्या है? वन नेशन वन इलेक्शन ख्याल अच्छा है, लेकिन ये जो हमारे प्राइम मिनिस्टर है जो जुमलेबाजी करते हैं, बस ये जुमलेबाजी का एक और प्रकार है उनका नया। वन नेशन वन इलेक्शन सिर्फ बोलने को ही होता है। यहाँ पे नगर पालिका के अभी देखो तो 2.5 साल हो गए इलेक्शन ले नहीं पाए। जिला परिषद के महानगर पालिका के इलेक्शन हो नहीं रहे, जिला परिषद के इलेक्शन रखड़े हुए हैं, जानबूझ के कर रहे हैं, क्योंकि इनको पता है कि ये दोबारा सत्ता में आ नहीं सकते, चाहे ग्राम पंचायत हो, चाहे नगर पालिका हो, महानगर पालिका हो। ये इलेक्शन किसी प्रकार के कोई भी इलेक्शन जीत नहीं सकते, इसीलिए ये बात ये है कि अभी फिलहाल में 4 स्टेट के इलेक्शन थे। 4 स्टेट के इलेक्शन एक साथ ये लोग ले नहीं पाए, तो पूरे देश के क्या इलेक्शन ले सकते हैं एक साथ? ये तो इलेक्शन आयोग की नाकामी हम कहेंगे। गवर्नमेंट की भी नाकामी है, गवर्नमेंट की नाकामी नहीं है। ठीक है, चलिए आपके बातों को भी हम जनता के सामने रखेंगे। यहाँ पर मेरे साथ में आम आदमी पार्टी के भी कार्यकर्ता मौजूद हैं। वन नेशन वन इलेक्शन पर आपका नज़रिया क्या है? वन नेशन वन इलेक्शन ये बहुत ही मतलब उन्होंने लेके तो आए हैं प्राइम मिनिस्टर साहब, लेकिन इसमें बहुत ज़्यादा सक्सेसफुल ये लग नहीं रहा है, क्योंकि यहाँ पे बहुत जगह पे EVM मशीन में बहुत सारे घोटाले हैं और बड़े लेवल पे यहाँ पे बहुत बड़ा घपला चलता है। अगर वन नेशन वन इलेक्शन लेके आए तो पूरे देश को एक दिन बिक जाना पड़ेगा और कुछ किसी के हाथ में भी कुछ नहीं आएगा। ठीक है सर। वन नेशन वन इलेक्शन एक ख्याली पुलाव है सबसे पहले। ठीक है। जिस समय EVM मशीन आई थी उस समय बोला गया था कि रोजगार की वर्कर की बहुत ज़्यादा कमी होने के कारण हम लोग मैन पावर के कमी के कारण हम इस EVM मशीन के साथ में इलेक्शन करेंगे। ख्याल अच्छा है पर तरीका गलत है। आज EVM मशीन हैक हो रही है, बात सही है। ये भी हो सकता है कि वन नेशन वन इलेक्शन के चक्कर में हिटलरशाही ना आ जाए, भांडवलशाही ना आ जाए। इनके मन में कपट है, बोलना अलग करना अलग, इसलिए वन नेशन वन इलेक्शन बिल्कुल नहीं है। ठीक है सर, आपकी स्थानीय पार्टी है, स्थानीय पार्टी के हिसाब से वन नॅशनल वन इलेक्शनमध्ये ही योजना एक चांगली आहे, कारण की ही येणारी जी योजना आहे हे 2029ला लागू होणार आहे
आणि त्याच्यावरती काय गव्हर्नमेंटचा जो काही पैसा आता वेळोवेळी कुठेही कधी बी आचारसंहिता लागते आणि कुठची कधीही निवडणूक होते, त्या भागाचा 2 महिने 3 महिन्याकरता विकासाचे जे काही मुद्दे असतात ते पूर्ण राहून जातात. त्याच्यामुळे हे जर झालं 2029ला तर हे अधिक चांगलं होईल. पैसा वन नेशन वन इलेक्शनचं स्वागत स्वागत ठीक आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत. सर, आपलं काय म्हणणं आहे? आमचं वन इलेक्शन त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टीकडून स्वागत करतो. फायदा म्हणजे सरकारचा पूर्ण पैसा वाचेल आणि वेळ वाचेल आणि सगळं त्याच्यात पैसा वाचेल जास्तीत जास्त. युवा वर्ग इथे आमच्यासमोर आहे. वन नेशन वन इलेक्शन. वन नेशन वन इलेक्शनचा नक्कीच युवकांनासुद्धा फायदा होणार आहे. एखाद्या युवकाला जसा आपली जे कास्ट सर्टिफिकेट आहे काही आहे तहसीलदार नसतात, त्यामुळे एक महिना विलंब होतात आणि ते कारण देतात की निवडणुका आहे, आता करू नाही शकत, निवडणुकीचे कामं आहे करता एकाच वेळी निवडणुका होईल. तर जे अधिकारी लोक सांगतात की आता निवडणुका आहे, वेळ मिळेल. ठीक. आमच्यासोबत इथे महिला एक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि अलायन्सचं जे सरकार होतं, या सरकारला कुठेतरी असा धोका निर्माण झाला म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणि तत्सम योजना आणल्या असं म्हटलं जातं. म्हणजे एक T20 मॅच जी असते ती T20 मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन काढायचे आणि जिंकायचं, अशा प्रकारचा फंडा भारतीय जनता पक्षाने आणि सरकारने केला असा त्यांच्यावर आरोप केला जातो. आपण काय सांगाल? महिलांमध्ये जर बोलल्या जाईल तर लाडकी बहीण योजना ही फक्त योजना राबवण्यापुरतीच सीमित आहे. त्यांना 1500 रुपये देऊन काय मिळवून घेणार आहे? महिलांचे वोटं तर नाही. तुम्ही महिलांचे वोटं मिळवून घेणार नाही, हे शक्यच नाही आहे. कारण तुम्ही महिलांच्या किचनमधल्या प्रत्येक गोष्टी महाग केलेल्या आहेत. सिलेंडरवरचे भाव, तेलावरचे भाव, इलेक्ट्रिक बिल, हेही तुम्ही स्वस्त करा ना, तेव्हा तुमची लाडकी बहीण आहे ना. का तिला किचनमध्ये या सगळ्या गोष्टी नको आहे काय तिला त्या संसारातले 2 पैसे शिल्लक पडतील या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे का? या शिल्लक पडलेल्या पैशांमधनं तिचं मुलांचं शिक्षण व्हावं असे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाही का? आम्ही 1500 रुपये महिलांना देऊन काय करणार आहे? या 1500 रुपयात महिलांचं काय कुटुंब भागणार आहे? काय त्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे? तर ही शासनाची ही जी योजना आहे, ही जी योजना आहे ही सर्वस्व पाहिल्या तर एका हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने दोन्ही हाताने काढणे अशासारखं आहे. ठीक आहे. तर आपण ही चर्चा सत्र आपण इथे थांबवतो आहे. इथले मुद्दे जे आम्हाला प्रकर्षाने जाणवलेले आहे त्याच्यामध्ये एक इथला प्रश्न आहे जे स्वास्थ्याचा आणि शिक्षणाचा, आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा मुद्दा अजून जो आलेला आहे सावनेर विधानसभा परिक्षेत्राला, तो म्हणजे इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभाच्या निवडणुकामध्ये इथे कोण जिंकेल कोण नाही, कुठल्या पक्षाचा कुठला उमेदवार राहील हे येणारा काळच ठरवणार आहे. अशा चर्चेसाठी आपण पुन्हा लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथे चर्चा करू. सावनेरवासियांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान आपण सर्व लोकांनी चर्चा केली आणि इथल्या नागरिकांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. कॅमेरा पर्सन विकास जीवनेसोबत मी रत्नाकर मुळे इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार.